हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण डोरा केक बघणार आहोत। मुलांना खूप आवडतो तो। चला तर मग बघूया डोरा केक। एक बाउल घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं आणि गॅस ऑन करायचं मीडियम फ्लेमवर। आणि आपण चॉकलेट कट करून घेऊ तोपर्यंत, पाणी आपलं तापतं तोपर्यंत क्रश करून घेऊ बारीक। मी कमीत कमी अर्धा कप चॉकलेट घेतलेली इथं। असं बारीक करून घ्यायचं चाकूने, वितळायला इजी असते। कट झाली आपली चॉकलेट, डार्क चॉकलेट आहे। त्याच्यात बटर टाकलंय मी। काचेचं बाउल घ्यायचं, आपलं पाणी तापलंय आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं बाउल। तापलं की आपल्याला सिरप बनवून घ्यायचं आहे। कमीत कमी अर्धा कप चॉकलेट घेतली आहे, वितळून घेऊ आपण। बघा, जसं जसं तापतंय तसं तसं वितळतं, सिरपसारखं होऊन जाईल। आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकायचं। वितळले की पूर्णपणे आपली वितळून गेलेली आहे, थोडंसं दूध टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं। मिक्स झाले, आता ते थंड करायला साईडला ठेवून देऊ। मी जास्त का घेतली होती की माझ्याकडे कोको पावडर नाही आहे, कोको पावडर संपलं आहे, म्हणून आपण इथं डार्क चॉकलेट यूज करणार आहोत। अर्धा कप मैदा, हाफ कप पिठी साखर आणि त्याला चांगलं गाळून घेऊ। गाठी पडायला नको म्हणून आपण इथं गाळून घेणार आहोत, बघू शकता। गाळून घेऊ आता, मिक्स करून घेऊ स्पॅच्युलाने। आपण 3 टीस्पून ऑइल घेणार आहोत आणि ते मिक्स करून देऊ। ऑइल मिक्स करून देऊ। आता मिक्स झालं की दूध टाकूयात। थोडं थोडं दूध टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर हाफ टीस्पून आणि बेकिंग सोडा, त्याला मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स झालं आहे, आता त्याला आपण फेटून घेऊ चांगलं। कमीत कमी आपल्याला अर्धा कप दूध लागलं आहे। असं बॅटर पाहिजेल असतं। परत मिक्स करू थोडंसं। सगळे डोसा पॅन असेल तर तो घ्यायचा। तवा तापला की बटर फिरवून द्यायचं आणि एकदम मीडियम गॅस राहू द्यायचा आहे आणि पळीने टाकायचं आहे त्याला।
त्याला जास्त पसरट करायचं नाही आहे. 2 मिनटासाठी 2-2.5 मिनटासाठी आपण चेक करत राहायचं आहे. बघू शकता 2 मिनटांनी आपण त्याला पलटवून देऊ. आता एका साईडला इझिली निघतो आहे. बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईड आपण पलटवला आहे. अजिबात करपलेलं नाही आहे. एकदम मिडियम गॅसवर करायचं आणि थोडंसं बटर टाकून द्यायचं, वरून फिरवून द्यायचं आणि लगेच काढायचं त्याला. एकच सेकंद झालं की लगेच काढायचं साईडला. दुसरा पण आपण सेम पद्धतीने तसंच आपण पळीने टाकून द्यायचं आहे आणि 2-1 मिनटासाठी होऊ द्यायचं आहे. सगळे आपण तसेच करून घेणार आहोत. सेम पद्धतीने झालेत आपले सगळे डोरा केक. थोडंसं गार होऊ द्यायचं 5 मिनिटांनी. मग आपण जे सिरप आपण काढलं होतं साईडला, मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते काढून त्याला दोन्ही साईडने दोन्ही डोरा केकला लावून घ्यायचं आहे ते. आणि तसंच लावून 2-3 सेकंदासाठी परत फ्रीजमध्येच ठेवायचं. बघू शकता तुम्ही हे सगळं सिरप लावून घेतलं आहे व्यवस्थित छान. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, काढलं आता आणि वरून चोको चिप्स टाकूयात. अरे वा, छान, खूप छान, मस्त. मुलांना खूप आवडतो. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि एकमेकांवर ठेवून द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, छान, एक नंबर. दोन्ही तसेच करायचं आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.